नदीत बुडत असताना सावकार आले होते की त्यांनी मी ओलिती असताना त्यांचा उजवा हात देऊन मला बाहेर काढलं. म्हणजे सावकारांनी माझा पत्नी म्हणून स्वीकार केला. यालाच पाणीग्रहण असं म्हणतात. म्हणजे सावकारांनी मला धर्मपत्नी म्हणून स्वीकारलं आणि हे सगळं बघायला साक्षीदार म्हणून ही तुळसा तिकडेच होती की. बाप रे, अजब तर्कशास्त्र आहे दिगू. अरे माणिकचं म्हणणं खोंडार कसं? पुराणातल्या गोष्टी पुराणातच राहू द्या. ही देव्यानी नाही की मी तिचा ययाती. या माणिकला ना पूर्णपणे खूळ लागले. वडाची साल पिंपळाला लावून बळे गळ्यात पडते. आजच्या काळात असं होतं. नदीत पाण्यात अनेक बायका मुली बुडत असतात, त्यांचे प्राण वाचवले जातात. म्हणून वाचवणारे त्यांच्याशी लग्न करतात का? हा तर्कच मला मान्य नाहीये. आणि रमाई, या माणिकला ना तू नको तितकं डोक्यावर चढवून ठेवू नकोस. पाणीग्रहण म्हणे, मला हे मान्यच नाही. ही फुकटची ब्याद मला गळ्यात अडकवूनच घ्यायची नाही. आणि सगळ्यांना बजावून ठेवतो. लक्षात ठेवा, ही माझी बायको बिको काही नाहीये. पुराणातल्या गोष्टी सांगते. हो, या माणिकचं डोकं बिकं फिरलंय की काय? अगं, त्या चेटकीण सखूपेक्षा श्रीमंत बापाची वेडिंग मुलगी परवडणारी नाही का? आमचं खरंच लग्न झालंय आणि माझंच घर आहे ना. होय. हो हो हो, ये तू आत ये. रडू नको, रडू नको. हा, उगी 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 रडू नको ग. कशाला रडतेस? आपण बघूया. हा, उगी उगी रडू नको, रडू नको. काय गे तुळसा, इथे कामाला आली आहेस ना तू? मग अशी बघत काय उभी आहेस? साधं समजत नाही तुला? गरीब बिचारी पोर रडतेय तर जरा पाणी आणावं, सरबत करावं. जा, पाणी आणि सरबत घेऊन ये. या घरची होणारी सून आहे ही, गृहलक्ष्मी. आणि तुझ्यासाठी सुद्धा मालकीण असणार आहे. जा. हो. रडू नका, शांत हो. जाऊ बाई, अहो तुम्ही जरा हाला. ती तुळसा नवीन आहे ना या घरात. तिला कसं कळणार कुठे काय आहे ते सांगायला नको? हो. अहो मग जा. हो, उगी उगी रडू नको, रडू नको. काय ग तुळसी, तू जादूगरीनीस की काय? चूलघरात कुठे काय ठेवलंय ह्याची माहिती तुला बरोबर कशी ग? अरे देवा, मी तर विसरूनच गेले रे विठुराया. मी सखूने सगळ्यांसाठी तुळसा आहे आणि हे चूल घर माझ्यासाठी नवीन आहे. हो, असं काय करता? तुम्हाला काम करताना बघितलं नाही का मी? कुठलीही वस्तू जागा बदलून ठेवलेली तुम्हाला आवडत नाही. प्रत्येक वस्तू जिथल्या तिथेच असते, मग आपोआप लक्षात राहतं ना. ह्याची तिथे कुणाला किंमत नाही बघ. पण तुला कसं महत्वाचं कळलं की नाही? झालं का सरबत?
जा घेऊन जा. त्या जाऊबाईंनीनं त्या माणिकला डोक्यावर चढवून ठेवलंय. तू तिच्याशी जास्त बोलू नकोस हा. कामाशी काम ठेवत जा. बाई ग, तू आहेस ना म्हणून मला विसावा मिळतोय. टिकून राहा हो. ही माणिक म्हणजे दुधारी तलवार आहे. जा जा घेऊन जा. माणिक, तू इथे आलीयस खरी, पण तुझ्या घरच्यांना माहित आहे का? त्यात काय, तुम्हाला कळलं तसंच त्यांनाही कळेलच की. काय? हे थांब. कुठे चाललीस? थांब इथेच. काय बघतेस का असं? घे, उचल माझं गाठोडं. सासूबाई, मी हिला कपडे लावायला घेऊन जाते हा माझे. अगोचरच आहे ही मुलगी. आता कुठल्या खोलीत आपले कपडे घेऊन जाते? दिगूच्या की काय? काय ग ये मंद मुली, अशी बावचळल्यासारखी काय बघतेस? सावकारांची जी खोली तीच त्यांच्या बायकोची खोली ना? मग सर, माझे कपडे माझ्या खोलीत नीट घडी घालून ठेवायचे हा. चल घे. सासूबाई, मी जरा खोलीत जाऊन आराम करते हा. हा. चल गए तुळसा. गुरु शिंगरोबा, बाबाजी महाराज, अहो काय करू मी? ही माणिक सरळ खोलीतच घुसली आणि थेट मालकीण असल्यासारखीच वागतीये. अहो याला वर म्हणू की शाप? ही माणिक काय मागे हटणार नाही आणि दिगू काय तिचं ऐकणार नाही. अहो काय करू मी? अरे देवा. अहो खूप अस्वस्थ आहेत. आता मजा येणार. काय बजावलं होतं तुला? या खोलीत पाऊल ठेवायचं नाही. सासूबाईंनी आहोंच्या खोलीत जायला मनाई केली. तू कशाला आली ग इथे?
रमाईचा निरोप आणला असशील ना तर जाऊन सांग रमाईला ती माणिक अक्कल शून्य आहे. तिला दुसरे उद्योग नाही आहेत, इकडे कशाला येते ती? त्या माणिकशी माझं काही घेणं देणं नाहीये. कसलं पाणीग्रहण आणि कसलं काय, निव्वळ मूर्खपणा आहे सगळा. जाऊन सांग तुमचं तुम्ही आपापसात निस्तारा म्हणावं, मला नाही मध्ये पडायचं. माझ्यापर्यंत माणिक हा विषय आणायचा नाही. अगं ऐकतेस का? ऐकू आलंय ना म्हणून ती बघतेस काय? जा ना, जाऊन सांग. ए हे काय? तुझ्यामुळे पडलो असतो ना मी. तूच ठेवलेस ना एक आठवडा. हे माणिकचं गाठोड आहे ना, मग हे इथे कशाला हवंय? अहो त्या ए बाई तू निघ इथून, निघ. त्या आधीच बिंडोक माणिकने माझं डोकं फिरवलंय, त्यात भर नको आणखी. जा. असं नाही ऐकणार तू. जा बोलतोय ना. यांनी दार लावलं आणि माणिकताई पण हातच आहे. रोज डोक्याला नवा ताप आहेच. सावकार या ना, तुमचं डोकं चेपून देते. बघू तरी माझ्यामुळे कसं फिरतं ते. ए तू इथे कशाला आलीयस ग? असं काय करताय सावकार? माझे कपडे ठेवायला. कुठे ठेवू? हा? हो सावकार, सांगा ना कुठे ठेवू माझे कपडे? तुमच्या कपाटात? माझ्या कपड्यांना ना तुमच्या कपड्यांच्या शेजारी राहायला खूप आवडेल. तुला काही लाज आहे की नाही ग? हद्दच करतेस ना तू. डोकं ठिकाणावर आहे का तुझं? का खूळ लागलंय तुला? लहानपणापासून खोटं नाही सांगत सावकार. लहानपणापासूनच तुमच्या प्रेमाचं खूळ लागलंय मला. आणि मला खूप आवडतं ते. आणि आता तेच गोड खूळ तुम्हाला सुद्धा लागणार आहे. मी आले ना आता. भाऊंनी रागवून दार लावून घेतलं, पण आता बंद दाराआड माणिकताई पण आहे. ती काय करेल याचा भरोसा नाही. हे सगळं मला सहन होत नाहीये. असं काय करताय मनोरमाबाई? जरा ऐकून तर घ्या ना. काय ऐकून घ्या? माणिक काही विलायतीहून आले की काय? हे असं वागणं बरं नाही हो. बरं तिला समजावताही येत नाही, कारण तिची मानसिक अवस्था बरी नाही. आणि तुम्ही सरळ तिला गाठोडं घेऊन इथे पाठवलं राहायला.
याला काय अर्थ आहे का? अहो काही मान मर्यादा रीत भात आहे की नाही? नाही तुम्हाला नसली तरी आम्हाला आहे. अहो सुभेदार, आमच्या वहिनीने तरी काय काय बघावं, त्या दिगूला सांभाळावं की त्या तुमच्या माणिकला. आमच्या वहिनीची म्हणजे ना अडकीत्यात अडकलेली सुपारी होते हो. पण गजाभाऊ, आम्ही असे तिला पाठवू का? ती परस्पर निर्णय घेऊन इथे आलेली आहे, म्हणून तर आम्ही मागे मागे आलो ना. अहो पण सुभेदार, थांबा जरा. मी सांगते माणिकचं काय म्हणणं आहे ते. हे बघा, दोन्ही बाजूंनी म्हणजे तुमच्याही बाजूने आणि आमच्याही बाजूने या लग्नासाठी काही पुढाकारच घेतला जात नाहीये. अहो कसा पुढाकार घेणार? दिगू लग्नाला तयार नाहीये आणि माणिकने जाहीरच केलंय त्यांचं लग्न झालंय म्हणून. हो ना, ते पापग्रहण झालं म्हणे. भाऊजी, पाणी ग्रहण. हो तेच ते. आणि आता ती सरळ इथे राहायला आलीये दिगूच्या बायकोच्या नात्याने. ये तुळसा, ये अशी पुढे ये. काय ग माणिक कुठे? काय झालं? दिगू काय म्हणाला? मालकीणबाई, अहो मी माणिकताईंनी सांगितलं तसंच केलं. त्यांचं गाठोडं मालकांच्या खोलीत नेऊन ठेवलं. त्यात माझं काय चुकलं हो? मालक मलाच रागवले आणि खोलीचं दार पण लावून घेतलं हो. अगं पण माणिक आहे तरी कुठे? अरे देवा, म्हणजे माणिक आत असतानाच दार लावलं का? हो त्यात काय नवल आहे? माणिक दिगूच्या खोलीत राहणार असं बोलूनच गेली होती. हे बघा, प्रश्न असा आहे की माणिक काहीही म्हणू देत, आपलीही या लग्नाला परवानगी आहे हा भाग वेगळा. पण हे असं माणिकचं दिगूच्या खोलीत लग्न आधी असणं किती विचित्र प्रकार आहे. लोकांना कळलं तर सगळ्यांची छितू होईल ना. विठुराया, मला अहोंना बघता यावं, अहोंची आणि घरच्यांची सेवा करता यावी म्हणून आणलंस ना. पण इथे हे काय आहे? माणिकताई कशी बेछूट वागतीये. ते दोघं एकाच खोलीत आहेत. हे मी कसं सहन करू? मावशी, तू पण काय लहान झालीस काय रडायला? मोठे माणसं कधी रडतात? दिगू मामाला तर अजून मी रडलेला आवडत नाही. बघा, दिगू मामा चिडेन. आहेत का ते चिडायला इथे? बसले असतील त्यांच्या खोलीत माणिकताईंबरोबर. आ मग पेडीत कोण आहे? दिगू मामाचं भूत? ते बघ. माणिक तू एकटीच? अगं मग दिगू शेठ कुठे आहेत? शंभू, माणिक, तू आमचं काही नाक कापायचं ठरवलंयस का? हे असं ताळ तंत्र सोडून तू कशी वागतेस? मग काय करू मी? दुरून तमाशा बघत राहू? इतकी वर्ष मी सावकारांची लग्न करायला थांबले, ते काय उगाच? अगं पण म्हणून हे असं गाठोडं बांधून थेट इथे राहिला येशील का लग्नाआधी? खुळी झालीयस का तू? हो हो, झालीये मी खुळी. आई, तू बाबांना बाहेर जायला सांग, मगच बोलेन मी. आई, जे तुम्हाला दिसत नाहीये ना, त्या गोष्टी मला दिसतायत. ती नागिण तुळसा या घरात घुसलीये. तिला तू फार साधी सरळ समजू नकोस. हातावर पाणी घालायच्या मिशाने सतत सावकारांच्या जवळ जवळ येत राहते ती. आणि आता तर काय, शंभूवरच बुराळ घातलीये तिने. का? कारण सासूबाईंच्या आणि सावकारांच्या अधिक जवळ जाता यावं म्हणून.
अगं आई, तुला माहितीये का, काल मध्यरात्री ती इथे वाड्यावर आली होती आणि सावकार सुद्धा एकटे तिला वस्तीवर सोडायला गेले होते. या तुळसाची ना सगळी नाटकं माहितीयेत मला, सगळं बघितलंय मी. सतत पडत काय होती, सावकारांची लगट काय करत होती. ही पडत होती तेव्हा सावकार सावरत होते आणि आज तर काय सावकार पडत असताना ही सावरत होती. विस्तव आहे ती, विस्तव. सावकारांचं लोणी विरघळायला वेळ नाही लागणार. अगं हे खूपच धोकादायक आहे ग. अगं पण माणिक, तुझ्या इथे राहण्याची गावभर चर्चा होईल, बभरा होईल बाई मोठा. अगं आई, तुझ्यासाठी मी महत्वाची आहे तर गावात होणारी चर्चा. मी उगाच इकडे नाही आलीये, मी त्या तुळसाला वेसण घालायला आलीये. माझं डोकं अगदी ठिकाणावर आहे. मी पूर्ण विचार करून हा डाव रचलाय. आता मी जे काही सांगतेय ना ते नीट ऐक. अगं आई, त्या चिटकीण अवलक्षणी सखूमुळे सावकारांच्या आयुष्याची वाट लागलीये. लग्नाच्या त्या अनुभवामुळे पोळले गेलेत ते आणि म्हणून आता ते लग्नाला तयार नाहीयेत. आई तूच सांग ना, मी जर का इकडे राहिले तर मी त्यांची काळजी घेऊ शकेन, आपुलकीने त्यांची सेवा करू शकेन आणि त्यांचं मन वळवायचाही पूर्ण प्रयत्न करेन ग. आणि जर का मी इथे नाही राहिले ना तर ती तुळसा आहेच. शंभूला जशी भुरळ घातली तशी सावकारांना भुरळ घालायला तिला वेळ नाही लागणार. आणि म्हणूनच मी म्हणते, हे बघ, तू काहीही कर पण सासूबाई आणि बाबांना पटव. माझं इथे राहणं सावकारांच्या आणि माझ्या कसं हिताचं आहे ना हे त्यांना समजावून सांग. आई, मी जर का इकडे राहिले ना तर सावकारांचं मन जिंकून दाखवे आणि मी इकडे राहिले ना तर आहोंना माझ्यातले गुण कळतील, हे माझ्यावर भाळतील आणि लग्नाला सुद्धा तयार होतील. ठीक आहे, तुझा मुद्दा बरोबर आहे माणिक. मी बोलेन तुझ्या बाबांशी, पण त्याआधी माझी एक अट आहे. तुम्ही दोघांनी एकाच खोलीत राहायचं नाही. चालेल, मी शब्द देते तुला, पण मला वटपौर्णिमेपर्यंतचा वेळ दे. सावकारांना मी माझ्या मनाप्रमाणे वागायला लावेन. मी शपथ घेते. ही माणिकताई आहोंना आपलंसं करण्यासाठी काहीही करू शकते. आणि जर का मी हरले तर तू म्हणशील ते करेन मी. पण वटपौर्णिमेपर्यंत मला इथेच राहायला हवं आणि मला कुणीही अडवायचं नाही. आता माणिकताई सगळं पणाला लावे. विठुराया, हे मोठं संकट आहे रे.